जुन्नर तालुक्याच्या बिबट हल्ल्याच्या वाढत्या आणि भयभीत झालेल्या जनतेला दिशा देण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनापर्यंत हा निरोप जाण्यासाठी या ठिकाणी विद्यमान आमदार अतुलजी बेनके, कारखाना चेअरमन सत्यशील दादा, सौभाग्यवती आशाताई बुचके, आदरणीय माऊलीशेठ खंडागळे, माजी आमदार बाळासाहेबजी दांगट, शिवाजीदादा आढराव पाटील आणि अमोलजी कोल्हे ही आम्ही जी सगळी प्रमुख जी मंडळी विविध पक्षाची कामं करतो, RPI असेल किंवा संबंधित सर्व जे घटक पक्ष असतील, याच्या माध्यमातून मला एक गोष्ट विनम्रपणे आवाहन करायचं आहे की हा जो बिबट हल्ल्याचा जो सातत्याने आपला जो बळी जातोय त्याच्याकडे आपण अतिशय जलद गतीने अतिशय हे आंदोलन तीव्र करण्यासाठी उद्या सोमवार दिनांक 27/5/2024 सकाळी बरोबर 10 वाजता जुन्नर तालुक्याच्या जे प्रमुख आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्टॅच्यू आहे, पुतळा आहे, तिथे आपण सर्वांनी विशेषत्वाने धनगर समाज मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये आग्रही आहे आणि पीडित झालेली जी गावं आहे मोठमोठी म्हणजे बिबट प्रवण क्षेत्रातली जी गावं आहे जिथं सतत बिबट पाहायला मिळतात, लोकांची भीती उभी राहिलेली आहे. आंबेगावन असेल, रोकडी असेल, ओतूर असेल, डिंगूर असेल, उदापूर असेल, पिंपरी पेंढर असेल, खामुंडी असेल, उमरज 1, उमरज 2, त्यानंतर काळवाडी असेल, पिंपरी पेंढर असेल, पिंपळवंडी असेल, वडगाव, कांदळी, येडगाव, बोरी, संतवाडी, कोळवाडी, आळे या सगळ्या मोठ्या गावांमध्ये आता मोठ्या प्रमाणे बिबट्याचे हल्ले आता वाढत चाललेले आहे. माझी विनम्र विनंती आहे सर्व शेतकरी बांधवांना, उद्या सकाळी 10 वाजता आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आपल्याला सर्वांना आणि विशेषत्वाने माझ्या मेंढपाळ आणि धनगर समाजाला आपण सर्वांनी उद्या 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथून आपला पायी मोर्चा जो निघणार आहे तो थेट आपण तहसीलदार कार्यालयावर जाणार आहे. आपण यामध्ये चुकू नका आणि चुकूही नका. घराघरात सगळ्यांना सांगा, निरोप द्या, कारण मी गेले 3 दिवस इथं आंदोलन करतोय आणि या आंदोलनाचा दिशा आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या सरकारपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी घेऊन जायचे आणि म्हणून प्रशासनाला ही भूमिका आणि तिथं पत्र देण्यासाठी आपण सर्व मोठ्या बहुसंख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहा ही या ठिकाणी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आणि मेंढपाळ बांधवांना, धनगर समाजाला मी त्या ठिकाणी विनम्र आवाहन करतो, विनंती करतो. माझ्या महिला भगिनी असेल, माझा सहकारी असेल, माझा शेतकरी असेल आणि माझा कामगार असेल, कष्टकरी असेल, या सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावे अशा पद्धतीची विनंती मी आपल्या सर्वांना करतो. प्रचंड ऊन आहे, तुमची तब्येत खालावलेली आहे, उद्या 4था दिवस असणार आहे, आपण स्वतः सहभागी होणार? हो, मी स्वतः सहभागी होणार आहे आणि मी आवाहन केल्याप्रमाणे हे सगळे बाकीचे लोकप्रतिनिधी सर्व लोकांनी कुठल्याही राजकीय आविर्भाव मनामध्ये न आणता आपण सर्व जनतेच्या पाठीमागे आहोत अशी भावना घेऊन आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं अशी भूमिका आहे. नमस्कार. बिबटच्या गंभीर प्रश्नासंदर्भात जे उद्या 27 मे सकाळी 10 वाजता जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापाशी सर्व पक्षीय आंदोलन हे सरकारपर्यंत आमच्या जुन्नरची धाक पोहोचण्यासाठी, मग मी असेल, आदरणीय शरददादा सोनवणे असतील, आशाताई बुचके असेल, सत्यशीलदादा शेरकर असतील, माऊलीजी खंडागळे, शिवाजीदादा आढळराव पाटील, अमोलजी कोल्हे, त्याचबरोबर शरदराव लेंडे, सगळ्याच पक्षाचे, मग त्याच्यामध्ये मनसेचे असतील, RPIचे असतील किंवा जे काय शेतकरी संघटना जे काय आहेत ते सगळ्यांनी सगळ्यांच्याच नेतृत्वाखाली सगळ्या जुन्नर तालुक्यात सगळं नेतृत्व करून या जुन्नर तालुक्याची जी महत्त्वाची समस्या आहे ती राज्य सरकार, केंद्र सरकार, फॉरेस्ट विभागाचे सर्व वरिष्ठ पातळीपर्यंत अधिकारी आम्ही एका खूप अडचणीमध्ये आहोत आणि ती अडचण सोडवण्यासाठी सगळे राज्यकर्ते असतील, सगळे प्रशासनाचे अधिकारी असतील, यांनी तातडीने जलद गतीने एक ठोस मोठं पाऊल उचलून इथून पुढच्या कालावधीत बिबट्याच्या हल्ल्यात किंवा हल्लाच होऊ नये आणि आमचा एकही माणूस दगावता कामा नये यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित झालेलो आहोत. त्याकरता उद्या 27 मे सकाळी 10 वाजता जुन्नर या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने जमावं अशी मी संपूर्ण जुन्नर तालुक्याच्या नागरिकांना, तालुक्याच्या लोकप्रतिनिधी नात्याने नम्रपणे आवाहन करतो.